हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत आहे, की पुढील जे वाटचाल राहणार पावसाची, तर ते कशी राहणार आणि कोणकोणत्या आज आहे जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिल 2026. हो, बरोबर सर. तसे 17 तारखेला म्हणतं हां, 17 तारखेपासून. म्हणजे परवा दिवशी समजा हो, आभाळ येणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी काही काही भागात पाऊस येईल. 17 एप्रिलपासून. हो, मग इकडं लातूरकडं येईल, उदगीर, हां, हां. नळदुर्ग, हं. धाराशिव, हो. इकडं नांदेडच्या साईडनं, हां, हां. इकडं सातारा, हो. कोल्हापूर, राधानगरी, कर्नाटक, बेळगाव, हं. इकडं कोकणपट्टीकडं, महाबळेश्वर हं, हं. पासून इगतपुरी ह्या परिसरात काय होईल 17लाच पाऊस सुरुवात होईल. 17, 18, 19. हो का? 17 पासून सुरुवात होणार समजा. हो. 17ला बघ ना आभाळच येईल 17ला. हो का? हा. समजा 17च्या संध्याकाळच्या समजा रात्रीच्या वेळेस. हो. हो. मात्र मग 18 तारखेपासून कोणकोणते जिल्हे रडारवरती राहणार? मग इकडं कोल्हापूर जिल्हा, हो, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, हो, रत्नागिरी मग त्या परिसरात जास्त राहणार. रत्नागिरी, पुणे, हो. तिकडं नंतर जुन्नर, आंबेगावच्या पट्ट्यामध्ये, हं, इगतपुरी, नाशिक, हं. अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये. हो का? ह्यावेळेस जरा दक्षिण महाराष्ट्राकडे जरा पावसाचं दक्षिण महाराष्ट्रामध्ये. हं. हां, हां. बरं सर, या पावसामध्ये गारपीट पाहायला मिळेल का आपल्याला? होणार आहे ना काही काही ठिकाणी. हो का? कोणते जिल्हे ते राहणार? इकडं साताऱ्याकडे राहील, कोल्हापूरकडे राहील, हं, हं, इकडं हं. आंबेगाव, जुन्नर, तिकडे संगमनेरकडे, अहिल्यानगरकडे, हां, हां, हां. इकडे नंदुरबारकडे होईल. हो. हं. समजा सर, या भागातनी गारपीट होण्याची शक्यता आहे. हो. मात्र जोरदार राहणार की एकदम मध्यम स्वरूपाची? होईल काही काही ठिकाणी होईल चांगली होईल. हो का? चांगली दिसणार समजा. हं. बरं सर, 2-3 दिवसापूर्वी IMDने सुद्धा 2026चा अंदाज जाहीर केलेला आहे. हं. आणि त्यांनी सांगितलं की 92% यंदा देशामध्ये पाऊस सरासरी म्हणजे 92% पडणार आहे. तर आपला अंदाज काय राहणार सर? तुम्हाला एक सांगतो, हो. ह्यांनी आता अंदाज व्यक्त केला. हो, बरोबर. 1 जानेवारी 2000 ज्यावेळेस सुरू झालं की त्याच्या अगोदरच काय म्हणलं होतं की मी 2026ला बरोबर. यावर्षी पाऊस कमी राहणार आहे. हो, परतीचा पाऊस जास्त होणार आहे. हे बरोबर. आपलं हे म्हणणं आहे समजा. हो, हो. आता हे सांगतो हीच गोष्ट आणखीन 2027ला हो. किती 2027ला ह्या टायमाला हां, हां. हे जे इतर संस्था आहेत ना त्या म्हणणार आहे की 2027ला लानिना उद्भवला हो. म्हणून पाऊस जास्त होणार आहे. 28ला लानिना उद्भवला म्हणून बरोबर. पाऊस जास्त होणार आहे. पुन्हा 29ला म्हणणार आहे की एल निनो उद्भवला म्हणून 2029ला पाऊस कमी पडणार. बरोबर आहे, बरोबर आहे. मी तर अगोदरच सांगितलं का नाही माझ्या अभ्यासाने लिहून ठेवलेले मी हो, सगळे तुम्ही गोष्टी. 2050 पर्यंत अंदाज दिलेला आहे आपल्याला. हां, लिहून ठेवलेले मी. हो, आणि तुम्हाला सांगतो यावर्षी तुम्हाला मागेच एकदा सांगितलं होतं. हो. बरोबर. पाऊस काळ जास्त झाला. हं. विहिरीला पाणी खूप आले हो, आणि लवकर उतरले पाणी खाली गेले. हो, किती होतंय? हो. बरोबर सर. गोष्ट आली की लक्षात? हो. 2026ला पाऊस खूप झाला. पाऊस खूप झाला विहिरीत पण मग पाणी आलं ज्या विहिरीला पाणी नव्हतं आतापर्यंत कधी. त्या बरोबर विहिरी आहे, सुद्धा बरोबर आहे. भरल्या आणि लगेच पाणी उतरलं जमिनीतलं. हो, हो. तशी बरोबर आहे. परिस्थिती झाली की त्या वर्षी पाऊस कमी पडतो. हे निसर्गाचा नियम आहे. हो, हो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं ना, की विहिरीचं जे पाणी कमी झालेलं आहे, तर ते यंदा आपल्याला आपल्याला पाहायला मिळालेलं सुद्धा आहे यंदा ते. आहे का नाही? हो. आणखीन एक सांगतो. हं. आजच जमलं तर आम्ही ते आमच्या शिल्लक घरी आमच्या भावाचं. हो. तिथं ते एक बाहवाचं झाड आहे बाहवा. हां, 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 हां. तुमच्या इकडे असतील बघा हिंगोलीकडे. अ, पिवळे पिवळे फुलं असतात बघा त्या हो, झाडाला. हो, हो. बरोबर आहे, बरोबर आहे. आहे, आहे. त्याला म्हणते तर ते काय करतात त्या झाडाला फुलं लागले. हां. कंप्लीट 60 दिवसाला पाऊस येतो. एकसाथ या दिवशी महाराष्ट्रामध्ये पाऊस येते. हो का? तर त्याला लागले तर इथं 1 एप्रिलला आपलं हं, हं. 1 एप्रिलला इथं फुलं दिसले त्याला. 1 एप्रिलला. हो. हो. आणि काल मी इकडं साताऱ्याकडे पन्हाळगडावर गेलतो. हां, हां, हां. तिथल्याला विचारलं तर ती म्हणली आमच्या इकडं 25 मार्चला त्याला फुलं लागलेत. हो का? मग त्या साइडला लवकर पाणी पडणार समजा मग. लवकर पाणी. हो. हां. बरोबर आहे. म्हणजे आपल्या इकडलं समजा 1 एप्रिल ते 1 मे हां. 30 दिवस. 30 दिवस. 1 मे ते 1 जून हो, 60 हो. म्हणजे 2-3 जूनच्या दरम्यान पावसाला हे म्हणजे 7-8 बरोबर. जून पाऊस येतच यंदा. लवकर पाऊस येण्याचा चान्स आहे. हो, लवकर येण्याचे चान्स आहे समजा. म्हणजे लवकर येईल म्हणजे असा निसर्गाचा अंदाज आहे. हो, बरोबर आहे.
तर निसर्ग सांगतोय. हो. मात्र आता आय.एम.डी.ने जे अंदाज जाहीर केला, ते देशातील अंदाज जाहीर केलेला आहे आणि 92% पाऊस सांगितला देशातील. हां. परंतु सर त्याच्यामध्ये त्यांनी जे महिन्याचा पाऊस आहे म्हणजे कोणत्या महिन्यात किती टक्के पाऊस पडणार ते अजून सुद्धा जाहीर करण्यात नाही आलं त्यांच्या माध्यमातून. मी म्हणून तुम्हाला सांगतो, हो, जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे. हो, जुलैमध्ये थोडा जास्त राहील. हो, ऑगस्टला काय होईल थोडा कमी राहील. हो, आणि सप्टेंबर, ऑक्टोबर पुन्हा परतीचा पाऊस जोरात हो. पडणार आहे. परतीचा पाऊस जोरात पडणार आहे. हो. हो. परतीचा पाऊस मग काय होणार आहे, अहिल्यानगर जिल्हा इकडं हां, ह्या पट्ट्याला जास्त पडतं. बीड जिल्ह्यात इकडं, नांदेडकडं, हां, हां. सोलापूरकडं, हो, कोल्हापूर, सांगली या हो, पट्ट्यामध्ये जास्त पडते परतीचा पाऊस. हो. बरोबर आहे. अहिल्यानगरला एक परतीचा पाऊसच तारतोय. हो. मात्र सर मग यंदा शेतकऱ्यांनी आता जे काही शेतकरी पिके लावणार आहे, तर मग ते अर्ली पिके घ्यायला पाहिजे का थोडे लेट येणारेच घ्यायला पाहिजे? लवकर येणारे घ्यायचे, पांढऱ्या फुलाचे घ्यायचे. हो. पांढऱ्या फुलाच्या जाती लवकर येतात हां, त्या हां. घ्यायच्या. हो. लवकर येणारी घ्यायची. हं. हं. समजा लवकर येणारी पिके घेतली पाहिजे म्हणजे परतीच्या पावसातनी आपली जी पिके आहेत, ती सापडणार नाही. हो. हो, बरोबर आहे सर. मात्र आता हे कोणकोणत्या जिल्ह्यातनी पाऊस राहणार एकदा परत सांगा सर? आता हे 17, 18, 19 ची सुरुवात आहे समजा. हो का? ती होईल इकडं आपलं लातूरकडून नळदुर्ग, हं. अक्कलकोट, हो, इकडं उदगीर, हो. शिरूर, आनंदपाळ ह्या पट्ट्यामध्ये. हां, हां. किल्लारी जिथं भूकंप झालता का तिथं. हो, हो. बरोबर आहे. मात्र हं. जोरदार पाऊस कोणत्या तारखेपासून पाहायला मिळेल आपल्याला? त्याच्यानंतर मग 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत पाऊस येईल. 25 तारखेपर्यंत. हो. मात्र आता हा जो पाऊस आहे, हा अवकाळी मानला जाणार की मान्सूनचा पाऊस आहे? मान्सून पूर्व. मान्सूनपूर्व पाऊस राहणार आता. हं. मात्र हे पाऊस जोरदार आपल्याला पाहायला मिळते. हं. हं, हं. पण काय झालं माहितीये का, हे शाळा आहेत ना, वेधशाळा हे सगळ्या, हो, ते एवढे आपण एल निनो बद्दलच म्हणाले ते. एल निनोबद्दल. हां. हां, हां, हां. मात्र एल निनोचं हं. मात्र एल निनो म्हणजे काय सर? एल निनो बद्दल सविस्तर सांगायचं का सगळं? हो, सांगा ना? एल निनो हा एल निनो ला निना हां. हे मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. हो. याचा अर्थ कोणाला माहित नसला तरी हां. लोक दोन्ही सरळ सरळ म्हणायले एल निनो. हो. बरोबर आहे. पण हे हां. पण एल निनो म्हणजे दोन्ही सारखंच म्हणायले. हो. पण हे बऱ्याच जणांना माहित नाही नेमकं काय आहे म्हणून. बरोबर आहे. सविस्तर डिटेलमध्ये सांगायचं का? हां, सांगा ना? एक मिनिट.